मुदत देण्यात येईल आणि राज्य सरकार म्हणतं की आम्हाला अशी कुठलीच मुदत नाहीये. काय सुरू आहे? नाही, या दोन सरकारमध्ये शेतकऱ्यांच्या विषयी कोणत्याही भावना किंवा संवेदना राहिलेल्या नाहीत. काल सुद्धा मी बजेटवर बोलताना आम्हाला असं वाटलं, मी त्यांना सांगितलं की तुम्ही MSP वरती काहीतरी योजना आणा, मिनिमम सपोर्ट प्राईस. तुम्ही त्याच्यावर कोणतीही योजना आखली नाही. शेतकऱ्यांचं इन्कम डबल करावं अशी तुमची भूमिका होती. त्याच्यावर तुमच्याकडे कोणत्याही ठोस योजना नाही. शेतकऱ्यांचा कापूस, सोयाबीन, बरं का, या संदर्भात तुमच्याकडे काही ठोस योजना नाहीत. महाराष्ट्रातला सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल आहे. पण या राज्याचं सरकार जे आहे फडणवीसांचं, त्यांना शेतकऱ्यांविषयी कोणतीही आस्था राहिलेली नाही. याला जोडून प्रश्न असा आहे, FRP वरनं काल राज्य सरकारला हायकोर्टानं फटकारलेला आहे. सर, सरकार बदललं की निर्णय कसे बदलतात असं म्हटलेलं आहे. कारण FRP देण्याची जी भूमिका आहे ती सरकारनं बदलली. सरकारचा निर्णय हा सरकारचा निर्णय असतो, एखाद्या पक्षाचा नसतो. आणि बहुमतातलं सरकार ते निर्णय घेत असतं. जेव्हा तो निर्णय घेतला जातो तेव्हा ते बहुमतातलं सरकार असतं. आणि संविधानानुसार निर्माण झालेलं सरकारने घेतलेले निर्णय नवीन येणारं सरकार बदलतं, ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. आणि हायकोर्टाची भूमिका योग्य आहे, पण हायकोर्टाला विचारतंय कोण? हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल, हे फक्त आपले रिमार्क्स पास करतात, पण त्याची अंमलबजावणी करण्याचं औदार्य ना केंद्रातलं सरकार दाखवत ना राज्यातलं सरकार दाखवत. एकनाथ शिंदे आज राजधानी दिल्लीत येणार आहे आणि त्यांना एक पुरस्कार मिळणार आहे, ते म्हणजे महजी शिंदे यांच्या नावाचा. आणि शरद पवार आणि शिंदे एकत्र एका स्टेजवर येणार आहेत. बघा, शरद पवार आणि शिंदे एकत्र आहेत की नाहीत त्याच्याविषयी माझ्याकडे माहिती नाही. एकनाथ शिंदेना महादजी शिंदे यांच्या नावानं पुरस्कार देतात. शिंदे शिंदे म्हणून काय मिळतंय का? शिंद्यांचं शिंद्यांना. ते महादजी शिंदे वेगळे होते, सरदार हे शिंदे वेगळे आहे. त्यांच्यामध्ये आता काय साम्य आहेत ते आम्हाला शोधावं लागेल दोन शिंद्यांमध्ये. महादजी शिंद्यांचा इतिहास असा सांगतात की त्यांचे वंशज नंतर ब्रिटिशांना सामील झाले आणि झाशीच्या राणीला संघर्षाच्या वेळी शिंद्यांच्या कुटुंबियांनी म्हणजे वारसांनी मदत केली नाही महादजी शिंद्यांनी, असं म्हटलं जातं. इतिहास शोधावा लागेल आम्हाला. त्याच्यामुळे त्या शिंद्यांच्या नावानं या शिंद्यांना जर पुरस्कार मिळाला असेल, योग्य व्यक्तीची निवड केली. राळेगण सिद्धीचे जे जागृत देवस्थान आहे, कुठलं राळेगण सिद्धीचं जागृत देवस्थान, अण्णा हजारे अचानक जागृत होतात, तेही विरोधकांवरती बोलतात, मात्र सत्ताधाऱ्यांवरती शब्द काढत नाही. यावरती काय सांगा? नाही, मला वाटतं कालच्या आमच्या अग्रलेखातच हा विषय मी मांडलेला आहे. अण्णा हजारे यांना महात्मा करण्याचं काम त्या काळामध्ये केजरीवाल, मनीष सिसोदिया यांनी केलं. नाहीतर अण्णा हजारे यांनी दिल्ली कधी पाहिली असते?